Okay, good afternoon, everybody. Whether you can hear my voice? Yes, ma'am. Okay. Okay, so last time we have seen harmony in the self. So continuous when you want to understand the harmony in self, first of all, we are going to deal with the activity of self. पहिल्या ऍक्टिव्हिटी ऑफ द सेल्फ समजून घेणे महत्वाचं आहे. तर मी मागच्या वेळेस सांगितले होते की आपल्या मनामध्ये नेहमी फोर्स आणि पॉवर जनरेट होत असतात. कुठले कुठले पॉवर्स फोर्स जनरेट होत असतात ते म्हणजे डिझायर, काहीतरी आपल्याला पाहिजे आहे, इच्छा आहे, ती मिळवण्याची नेहमी आपल्याला मनामध्ये काहीतरी इच्छा असते आहे, ती मिळवण्याची आपल्यामध्ये एक फोर्स किंवा पॉवर जनरेट होत असते आहे. नंतर दुसरा आहे थॉट, दॅट इज नथिंग बट विचार. आणि तिसरा आहे एक्सपेक्टेशन. मग जेव्हा डिझायर म्हणजे नक्की काय आहे, क्वेश्चन्स अराइजेस इन आवर माइंड, दॅट इज व्हॉट टू बी, क्या होना है, व्हॉट टू डू, क्या करना है. and according to that, if you know what to do or what to be, then what is happening, an image is created in your mind, an image is created in your mind, and to according to now that image, what that some thoughts will be created in your mind, and you start analyzing that thought. Okay, start the activity of analyzing, that is how to be, how to do that, whatever you want, whatever your desire will be there, how you are going to get that, how you will achieve that. So for that, the activity of analyzing start. After this activity of analyzing, or whatever the thought will be created according to the desire, what will happen now, एक्सपेक्टेशन्स, तुमच्या अपेक्षा निर्माण होत आहेत त्याबद्दल. मग ते अपेक्षा पूर्ण करण्यासाठी, ते एक्सपेक्टेशन पूर्ण करण्यासाठी काय होत आहे, तुम्ही बाहेर जाऊन तुमच्या टेस्ट प्रमाणे, तुमच्या सिलेक्शन प्रमाणे ते तुम्ही सिलेक्ट करता आहात. ओके, अकॉर्डिंग टू युअर चॉईस यू आर गोइंग टू सिलेक्ट समथिंग टू अचीव द डिझायर, तुमची इच्छा पूर्ण करण्यासाठी ते तुम्ही सिलेक्ट करता आहात. दॅट इज नथिंग बट विच ऍक्टिव्हिटी इज कॅरीड आउट, दॅट इज ऍक्टिव्हिटी ऑफ सिलेक्टिंग. Okay, so I have given last time I have given an example. This you have written the table. So last time I have given an example, and that is nothing but what? Suppose my desire is to be a owner of a big house. I want to be a owner of my big house. So that is my desire, or that ichha is created in our mind. So according to that desire, an image is created. An image is created in our mind. Image of that bungalow is created in our mind. So according to that image, what happened, some thoughts, विचार आपल्या मनामध्ये चालू असतात की आपण ते कसं मिळवणार आहात, ते मोठ्याच्या मोठा हाऊस आपण कसं बांधणार आहे, आणि कुठल्या कुठल्या रूम्स, बाल्कनी कुठं असणार आहे, त्याप्रमाणे डिझाईन आपल्या मनामध्ये त्याबद्दल विचार तयार होतात, त्या डिझाईन बद्दल विचार तयार होतात. ओके, सो ऍक्टिव्हिटी ऑफ अनालायझिंग, त्याप्रमाणे आपले रूम असे असायला पाहिजे, बाल्कनी अशी असायला पाहिजे, मग ते अनालायझिंग आपण करतो, त्यानुसार आपण अनालायझिंग स्टार्ट होते आपल्या मनामध्ये. मग त्यानंतर आपण काय करतो आहे, आपल्या रूमला कुठला कलर पाहिजे आहे, साईज कशी पाहिजे आहे, बाल्कनी कुठं पाहिजे आहे, त्यामध्ये फरशा कशा पाहिजे आहेत, त्याप्रमाणे आपल्याला सिलेक्शन करण्याचे आपल्याकडे काय होत आहे, ते सिलेक्ट करण्यासाठी मग आपल्या अपेक्षा वाढत आहेत की बाबा असं सिलेक्ट करायला पाहिजे, असा कलर पाहिजे आहे, आपल्या अपेक्षा निर्माण होतात आपल्यामध्ये. आणि मग आपण ते सिलेक्ट करण्यासाठी कलर कुठले पाहिजे आहेत किंवा आपले डिझाईन कुठले पाहिजेत, आपल्याला ते सिलेक्ट करण्यासाठी अकॉर्डिंग टू आवर टेस्ट we are going to go outside and we are going to fulfill this expectation. ते आपण फुलफिल करतोय आपल्या आपल्या अपेक्षा आहेत. त्याप्रमाणे काय होत आहे, ह्या ज्या 3 ऍक्टिव्हिटीज आहेत, डिझायर, थॉट अँड एक्सपेक्टेशन, हे कंटिन्युअस आपल्या मनामध्ये काय चाललेले असतात,
दरवेळेस आपल्याला काय आहे, एक इच्छा आपल्या मनामध्ये तयार होती आहे, त्याबद्दल विचार तयार होत आहेत आणि त्याबद्दल त्याच्या अपेक्षा काय आहेत ते पूर्ण आपण करतो आहोत. तर हे कंटिन्युअस आपल्या मनामध्ये चाललेलं असतं आहे. ओके, मग हे आपण सांगितलेलं आहे ऍज अ एक्झाम्पल, डिझायर, थॉट अँड एक्सपेक्टेशन. हे एक्झाम्पल घेतलं होतं मागच्या वेळेस. मग हे जे टेस्ट सिलेक्शन आहे, आपण जे बाहेर जाऊन अकॉर्डिंग टू आवर टेस्ट जे आपण करतो आहोत, सिलेक्शन आणि टेस्टिंग हे काय कॉम्प्लिमेंटरी, गो हँड इन हँड. जेव्हा आपली टेस्ट चेंज होती तेव्हा आपलं सिलेक्शन पण चेंज होतं. मग इथं मी एक्झाम्पल काय घेतलेलं आहे की बाबा एका कंपनीचा मोबाईल मला आवडलेला आहे, खरं नंतर 2 आठवड्यानंतर मला वाटतं आहे की माझ्या मित्रांनी किंवा माझ्या मैत्रिणींनी दुसरा मोबाईल घेतला आहे, तो पण नवीन कंपनीचा आहे, वेगळ्या कंपनीचा आहे आणि तो खूप वेगवेगळे फीचर्स देतो आहे. तर आपलं तिथं काय होतं आहे, टेस्ट चेंज होती आहे आपली आणि ते टेस्ट मिळवण्यासाठी, ते सिलेक्शन करण्यासाठी आपण दुसऱ्या शोरूम मध्ये जाऊन तो मोबाईल कसा आहे त्याप्रमाणे आपण बघतो आणि सिलेक्ट करतो आहे. So when your taste changes, what happen? Your selection of that shop or showroom also changes. So selection and testing are complementary to each other. So whatever these activities are there, desire, thought, and expectation, they are what interrelated. They are what interrelation. त्याच्यामध्ये काय आहे, interrelations आहेत त्या activity मध्ये. That is desire, thought, and expectation. So that is also the 2 points from this slide. Selection and testing are complementary. Okay, whenever your test changes, selection changes. You can give an example, and whatever the activities, which activities I told, desire, thought, and expectation, these activities are what interrelated. So in totality, जर आपल्याला बघायचं असेल इन टोटॅलिटी मध्ये जे काय आपल्या मनामध्ये इच्छा, विचार आणि अपेक्षा ज्या तयार झालेल्या आहेत, ते जर सर्व आपण एकत्रित केले, ते कंबाईन केले, तर त्याला आपण नाव काय देणार आहे, दॅट इज नथिंग बट इमॅजिनेशन. म्हणजे आपण जेव्हा इमॅजिन करतो आहे समथिंग, इमॅजिनेशन आपल्या मध्ये ते म्हणजे नक्की काय आहे, काहीतरी इच्छा उत्पन्न होणे, काहीतरी थॉट त्याबद्दल तयार होणे आणि काहीतरी अपेक्षा. आणि टोटॅलिटी मध्ये आपण जेव्हा हे कंबाईन करतो त्याला एक नवीन वर्ड दिलेला आहे, त्याला म्हणतो आपण इमॅजिनेशन. दिस इज कंटिन्युअस हॅपनिंग इन आवर सेल्फ और दॅट इज नथिंग बट आय. ओके, so now if imagination connects us with self as well as outside world, this connect to our behavior and work. We take many decisions in our mind and out of them some are executed. मग हे जे इमॅजिनेशन आहे ते काय करत आहे, आपल्याला एक मनात इच्छा व्यक्त होती आहे, त्याबद्दल विचार तयार होतात आणि अपेक्षा होती आहे की ते पूर्ण करायचे आपल्याला. त्यासाठी आपण काय आहे, बाहेर जातो आहे आणि आपल्या टेस्ट प्रमाणे आपण काय करतो आहे, सिलेक्शन करून काय करतो आहे, ते मिळवतो आहोत. ओके, म्हणजेच आपल्याला काय करता आहे, हे इमॅजिनेशन कंबाईन टुगेदर ते आपल्याला काय करता आहे, कनेक्ट अस विथ सेल्फ ॲज वेल ॲज आउटसाइड वर्ल्ड. आउटसाइड वर्ल्डशी कनेक्ट करता आहे आपल्याला, आपल्या मनाला आउटसाइड वर्ल्डशी कनेक्ट करता आहे, कारण की आपण बाहेर जाऊन तिथे त्याप्रमाणे अकॉर्डिंग टू आवर टेस्ट वी आर गोइंग टू सिलेक्ट सम टू सॅटिस्फाय आवर डिझायर. So this connects us to what our behavior and work. मग आपण त्यासाठी त्या इच्छा आपल्याला परिपूर्ण करण्यासाठी आपल्या वर्क ह्याच्यामध्ये काय करतो आहे, ते वर्क प्लॅनिंग कसं करतो आहे, आपल्या बिहेवियर मध्ये चेंजेस करतो आहे. सो इट ऑल्सो कनेक्ट विथ आवर बिहेवियर और वर्क. वी टेक मेनी डिसिजन. मग ते परिपूर्ण करण्यासाठी आपण वेगवेगळे डिसिजन घेतो आहोत. ओके, सो अँड आउट ऑफ देम सम आर एक्झिक्युटेड. सगळेच एक्झिक्यूट होतील असे नाही, काही प्रमाणात एक्झिक्यूट होतात आणि काही फेल जात आहेत. आपल्याला आपल्या इमॅजिनेशन किंवा डिझायर अचीव्ह करण्यासाठी भरपूर आपण डिसिजन घेतो आहोत. सगळे डिसिजन काय होत आहे इन आवर इमॅजिनेशन, सम ऑफ द डिसिजन आर एक्झिक्युटेड अँड सम आर फेल. मग जे काही एक्झिक्यूट झालेले असतील जे डिसिजन, ते जर त्या इमॅजिनेशन मध्ये इनलाईन असतील विथ नॅचरल एक्सेप्टेशन, काय म्हणता आहे, जे काय इमॅजिनेशन म्हणजे डिझायर, थॉट आणि एक्सपेक्टेशन जे काय तुमच्या मनामध्ये तयार झालेलं आहे, ते जर इनलाईन असेल, दॅट इज कशाला धरून असतील, नॅचरल एक्सेप्टन्सला धरून असतील. जे काय तुमचे डिझायर, थॉट आणि एक्सपेक्टेशन असतील ते नॅचरल एक्सेप्टन्सला धरून असतील, तर तुम्हाला काय मिळणार आहे, हॅपीनेस मिळणार आहे. आणि हॅपीनेस मिळाला तर इट विल लीड टू व्हॉट, हार्मोनी.
नॅचरल एक्सेप्टन्स म्हणजे नक्की हार्मोनी इन सेल्फ मध्ये नॅचरल एक्सेप्टन्स म्हणजे आपण काय म्हणू शकतो की तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या ज्या इच्छा आहेत त्याच्या पाठीमागं काहीतरी उद्देश असायला पाहिजे आहे आणि तो तुम्ही कसा करणार आहे ऍज अ ह्युमन बीइंग, ते तुम्ही फुलफिल कसं करणार आहे हे तुम्हाला माहित असायला पाहिजे. व्हॉट इज द पर्पज बिहाइंड आवर डिझायर अँड हाऊ यू आर गोइंग टू अचीव ऍज अ ह्युमन बीइंग, दॅट इज नथिंग बट इट इज कॉल्ड एज अ नॅचरल एक्सेप्टन्स. जर हे इमॅजिनेशन तुमच्या मनामध्ये तयार झालेला असेल, ते जर नॅचरल एक्सेप्टन्सला धरून असेल, नॅचरल एक्सेप्टन्सला धरून असेल म्हणजे तुम्हाला माहित असेल त्याच्या मागचा उद्देश काय आहे, ते तुम्ही कसं मिळवणार आहे आणि ते मिळून कसं मिळवणार आहे आणि त्यासाठी तुम्ही काय काय मेथड्स यूज करता आहात आणि ते ऍज अ ह्युमन बीइंग ते तुम्ही कसे अचीव करणार आहे, दॅट इज नथिंग बट नॅचरल एक्सेप्टन्सला धरून जर ते तुम्ही मिळवलं तर तुम्हाला काय मिळणार आहे, हॅपीनेस मिळणार आहे. अँड व्हेन यू गेट द हॅपीनेस अल्टिमेटली इट विल लीड टू व्हॉट, हार्मोनी. ओके, सो दिस इज अन इम्पॉर्टंट डायग्राम. तुम्हाला हा डायग्राम मी अगोदर मला वाटतं टेबल काढायला लावला होता. हे टेबल दॅट इज नथिंग बट हार्मोनी इन सेल्फ अंडरस्टूड करण्यासाठी आपल्याला ऍक्टिव्हिटीज पहिले समजण्याचे गरजेचे आहे. 3 ऍक्टिव्हिटीज असतात, डिझायर, थॉट आणि अपेक्षा. ते सांगितलेलं आहे, एक्झाम्पल पण दिलेलं आहे. नंतर खरं हे डिझायर, थॉट आणि एक्सपेक्टेशन जर कंबाईन केलं तर त्यामधनं आपल्याला काय मिळतंय, नवीन वर्ड, दॅट इज नथिंग बट आपण त्याला म्हणू शकतो इमॅजिनेशन. आणि हे कंटिन्युअस आपल्या मनामध्ये चाललेलं असतं आहे. ओके, मग जर आपले इमॅजिनेशन हे काय करत आहे, आपल्याला कनेक्ट करत आहे आउटसाइड वर्ल्डशी. आपण आउटसाइडला जातो आहोत आणि तिथे आपल्याला अकॉर्डिंग टू द टेस्ट आपल्या डिझायर अचीव करण्यासाठी आपण काहीतरी आपला शोध निर्माण करतो आहोत आणि आपण आपलं डिझायर काय करतो आहे, अचीव करतो आहे. मग बाहेरच्याशी आपण कनेक्ट होतो आहे आणि आपल्या बिहेवियर आणि वर्क प्लेस मध्ये आपण चेंज करून ते मिळवतो आहोत. ओके, मग हे आपल्या काय होत आहे, त्या डिझायर मिळवण्यासाठी, ते इमॅजिनेशन खरं करण्यासाठी आपण काहीतरी डिसिजन घेतो आहोत. सगळेच डिसिजन काय एक्झिक्यूट होतात असे नाही, त्यातले काहीतरी एक्झिक्यूट होतात आणि काही फेल जातात. मग जे एक्झिक्यूट होतात डिसिजन, त्यामध्ये आपलं इमॅजिनेशन जे आहे, डिझायर, थॉट आणि एक्सपेक्टेशन हे परिपूर्ण होत आहे. जर ते इमॅजिनेशन नॅचरल एक्सेप्टन्सला धरून असतील, नॅचरल एक्सेप्टन्सला धरून म्हणजेच काय आहे, त्याच्या पाठीमागे तुम्हाला माहित असेल की उद्देश काय आहे, तुम्ही जे तुमचं इच्छा जी आहे ती तुम्ही परिपूर्ण करता आहात, तर त्याच्या मागचा उद्देश काय आहे, ते तुम्ही कसं मिळवणार आहे आणि ते तुम्ही कसं अचीव करणार आहे ऍज अ ह्युमन बीइंग, त्यासाठी कुठले मेथड अप्लाय करणार आहे ऍज अ ह्युमन बीइंग, जर तुम्हाला माहित असेल तर त्यामुळे तुम्ही जर ते झालं काय आहे, नॅचरल एक्सेप्टन्स. म्हणजे तुम्ही तुमचं डिझायर अचीव करून कुणाला बरोबर घेणार आहे, इट इज इन लाईन विथ नॅचरल एक्सेप्टन्स. त्यामागचा उद्देश तुम्हाला माहिती आहे, तुम्ही ते कसं करणार आहे आणि ते कसं मिळवणार आहे ऍज अ ह्युमन बीइंग, हे जर तुम्हाला माहित असेल तर तुम्हाला नक्कीच त्यातनं काय मिळणार आहे, हॅपीनेस मिळणार आहे. आणि जेव्हा तुम्हाला हॅपीनेस मिळणार आहे त्यामुळे तुम्हाला फायनली इट विल लीड टू व्हॉट, दॅट इज हार्मोनी इन सेल्फ. ओके, विथ दिस लक्षात आलेलं आहे का? येते का लक्षात? यस मॅम. पूनम, अमोल, सेवन पार्टिसिपेंट आहेत, तर मला अजून एकाचाच फक्त हे आलेला आहे रिस्पॉन्स. प्रमोद कोरके आहेत का? शुभम चव्हाण, शुभम चव्हाण, शुभम चव्हाण, शुभम चव्हाण, तन्मय आहे का? तन्मय आहे की. हा, तन्मय माळी, येस. हा, यस, जरा मोठ्याने म्हणा की. शुभम चव्हाण सांगा बरं, कुठले कुठले ऍक्टिव्हिटीज आपल्या मनामध्ये चाललेल्या असतात नेहमी? कंटिन्यू
कंटिन्युअस आपल्या सेल्फ मध्ये किंवा आय मध्ये कुठल्या कुठल्या ऍक्टिव्हिटीज चाललेल्या असतात? कुणी पण सांगू शकेल का मला? Desire, thought, Desire, expectation. thoughts, and expectations. Imagination. त्यालाच आपण कॉम्बिनेशन केलं, सगळं एकत्र केलं तर त्याला नवीन वर्ड कुठला आहे? Imagination. इमॅजिनेशन. ओके. मग ते जे इमॅजिनेशन आपल्या मनामध्ये असत आहे काहीतरी अचीव करण्याबद्दल, त्याच्या अपेक्षा असतील, विचार असतील, मग त्याला आपण काय म्हणतो आहे? इमॅजिनेशन म्हणतो आहे. ते जर आपण नॅचरल एक्सेप्टन्सला धरून जर आपण ते पूर्ण करतो आहोत. नॅचरल एक्सेप्टन्स म्हणजे काय आहे तुम्हाला माहित असायला पाहिजे की आपण ते का करतोय, त्याचा मागचा उद्देश काय आहे, ते तुम्ही कुठले स्टेप्स, कुठले मेथड्स यूज करणार आहे आणि ते कसं मिळवणार आहे ऍज अ ह्युमन बीइंग, हे जर तुम्हाला माहित असेल त्याला आपण काय म्हणतो आहे? नॅचरल एक्सेप्टन्स म्हणतो आहे. मग ते आपले इमॅजिनेशन म्हणजे काय आहे? डिझायर, थॉट आणि एक्सपेक्टेशन याची जर तुम्ही पूर्णता केली, कशाला धरून? नॅचरल एक्सेप्टन्सला धरून, तर नक्की तुम्हाला त्यातनं काय मिळणार आहे? हॅपीनेस. हॅपीनेस मिळणार आहे. आणि लास्टली हॅपीनेस जर मिळालं तर तुम्हाला इट विल लीड टू व्हॉट? हार्मोनी इन सेल्फ. Harmony. लक्षात आलेलं आहे का? Yes, ma'am. Yes, ma'am. Okay. So you can draw this diagram. This is an important diagram. Before that, this is the important. Hey, in totality, desire, thought, and expectation, it is called as imagination, which is continuous in the self. That is nothing but mind. हे मागच्या वेळेस काढलं होती का डायग्राम? येस मॅम. Yes, ma'am. दुसरी डायग्राम काढा. हे इमॅजिनेशन हे इनलाईन असेल, नॅचरल एक्सेप्टन्सला धरून असेल. इमॅजिनेशन नॅचरल एक्सेप्टन्सला धरून असेल तर त्यातनं तुम्हाला, तुम्ही जर जे काय अचीव करता आहात, विचार जे तुमच्या मनात आहे त्याबद्दल किंवा एक्सपेक्टेशन आहेत ते नॅचरल एक्सेप्टन्सला धरून असतील तर तुम्हाला नक्कीच त्यातनं काय मिळणार आहे? हॅपीनेस. आणि हॅपीनेस मिळालं की त्यातनं तुम्हाला काय मिळणार आहे? फायनली हार्मोनी मिळणार आहे. मग ते इथं थोडक्यात लिहिलेलं आहे. इफ इमॅजिनेशन इज इन लाईन विथ नॅचरल एक्सेप्टन्स and there is no contradiction with imagination, no contradiction with natural acceptance, it will lead to happiness and finally lead to harmony. जर कॉन्ट्राडिक्शन्स असतील इमॅजिनेशन मध्ये कॉन्ट्राडिक्शन म्हणजे काय? मतभेद असतील, तुम्हाला माहितच नसेल तुमच्या इच्छा काय आहेत, थॉट काय आहेत किंवा एक्सपेक्टेशन काय आहे, there is a contradiction between desire and thought. There is a contradiction between thought and expectation. There is a contradiction between expectation and desire. हे जर कॉन्ट्राडिक्शन असतील तर आपण म्हणू शकतो there is a contradiction in the imagination. तुम्हाला त्याच्या पाठीमागचा उद्देशच माहित नसेल का तुम्ही करता आहात, कशासाठी करता आहात, म्हणजे त्याला कॉन्ट्राडिक्शन्स आहेत नॅचरल एक्सेप्टन्सला. जर त्यामध्ये कॉन्ट्राडिक्शन असतील या दोघांपैकी एकामध्ये किंवा दोघांमध्येही, तर तुम्हाला त्यातनं काय मिळणार आहे? अनहॅपीनेस मिळणार आहे, पण तुम्हाला हार्मोनी मिळणार नाही. इट विल क्रिएट दिस हार्मोनी इन युअर लाईफ. दॅट इज नथिंग बट सेल्फ. वाइस वर्सा म्हणजे. So you can write this part. If imagination is in line with natural acceptance and there is no contradiction within imagination, no contradiction with natural acceptance, comma, it will lead to happiness as well as harmony. And vice versa. Vice versa म्हणजे आपण म्हणू शकतो if imagination is not in line with natural acceptance, there is a contradiction with imagination, contradiction with natural acceptance, it will lead to disharmony / unhappiness. झाली आहे का डायग्राम?
Okay, finish. Yes or no? Yes, ma'am. Okay, the next point. तर नॉर्मली काय होत आहे बघा, इथे घ्या, लक्षात घ्या. आपल्या मनामध्ये नेहमी काय आहे, इमॅजिनेशन हे काय असतात, रॅन्डम आहे. एकदा आपल्याला वाटतंय की घर घ्यावं, नंतर वाटते की आपल्याला काय घ्यावं, तिथे सांगितलेलं या पॉइंट आहे. एकदा वाटते की घर घ्यावं, नंतर वाटते पुन्हा वाटते की गाडी घ्यावी, पुन्हा वाटते की चांगला अजून फ्लॅट असावा, नंतर वाटते की चांगला अजून बुलेट असावी. असे दरवेळेस आपले इमॅजिनेशन काय आहेत, रॅन्डम आहे, ते फिक्स नसतात, रॅन्डम असतात आणि कॉन्ट्रॅरी टू इच अदर आहे. ओके, दे आर नॉट connected to each other, they are what, contrary to each other and may be contrary to natural acceptance. नॅचरल एक्सेप्टन्सला धरून नसतील आहे. त्यामध्ये म्हणजे तुम्हाला इच्छा व्यक्त झाली आहे का, त्यामागचा उद्देश माहित नसतो आहे. फक्तच आपल्याला मनामध्ये अशी इच्छा चालली, रॅन्डमली एक इच्छा मनात तयार झालेली आहे आणि त्यामध्ये मतभेद पण असतील. एकदा वाटते असं वाटते, एकदा वाटते तसं वाटते, त्यामध्ये मतभेद पण आहेत आणि ते कॉन्ट्ररी टू नॅचरल एक्सेप्टन्सला नाही आहेत. ओके, सो नाव सो इट इज नेसेसरी. मग ते रॅन्डम आहेत, कॉन्ट्रॅरी आहेत, त्यासाठी आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे की जे काय आपल्यामध्ये इच्छा तयार झालेली आहे ती नक्की कुठनं आलेली आहे, त्याचे सोर्सेस काय आहेत, कुठनं ती उत्पन्न झालेली आहे. ओके, ते आपल्याला लक्षात यायला पाहिजे. ते रॅन्डम आहेत. इमॅजिनेशन हे काय आहेत, आपले कंटिन्युअस आहेत आणि रॅन्डम आहे. एकदा आपल्याला वाटतंय कार असावी, एकदा आपल्याला वाटतं आहे गाडी असावा, बंगला असावा, नंतर वाटतंय की फ्लॅट असावा. हे काय रॅन्डम आहे आणि त्यामध्ये काय आहेत की ते नॅचरल एक्सेप्टन्सला धरून नाहीये. त्याचा पाठीमागचा उद्देश आपल्याला माहित नसतो आहे. फक्त आपल्याला पाहिजे म्हणून आपण असं फक्त म्हणतो आहे. मग ते मिळवण्यासाठी ते ज्या इच्छा आहेत त्याचे नक्की सोर्सेस काय आहे, ते कुठनं उत्पन्न झालेले आहेत ते आपल्याला पहिलं माहित असायला पाहिजे. सोर्सेस ऑफ डिझायर दॅट शुड बी नोन. मग सोर्सेस ऑफ डिझायर काय आहेत, 3 प्रकारचे सोर्सेस ऑफ डिझायर आहेत. तर पहिला जो आहे तो काय आहे, प्री कंडिशनिंग, पूर्वधारणा. ओके, दुसरं काय, सेन्सेशन, उत्तेजना, आणि तिसरं काय आहे, नॅचरल एक्सेप्टन्स. डिझायर कुठनं, इच्छा ज्या तुमच्या मनामध्ये आलेल्या आहेत ते कुठनं उत्पन्न झालेले आहेत, कुठनं तयार झालेले आहेत, प्री कंडिशनिंग, सेन्सेशन आणि नॅचरल एक्सेप्टन्स. जर तुमच्या सोर्सेस ऑफ डिझायर हे काय सांगता आहे, प्री कंडिशनिंग आणि सेन्सेशन वर आधारित असतील, प्री कंडिशनिंग आणि सेन्सेशन वर आधारित असतील तर त्याला आपण काय म्हटलेलं आहे, परतंत्रा. पारतंत्रा. ओके, कशावर म्हटलं आहे आपण त्याला, जर सोर्सेस ऑफ डिझायर हे प्री कंडिशनिंग किंवा सेन्सेशन वर असतील तर त्याला आपण म्हणतो आहे पारतंत्रा. प्री कंडिशन. आता पारतंत्रा म्हणजेच काय आहे, सोर्सेस ऑफ डिझायर हे प्री कंडिशनिंग किंवा सेन्सेशन वर डिपेंड आहे. मग पहिलं प्री कंडिशनिंग म्हणजे नक्की काय आहे ते आपण बघूया. दिस इज assuming without knowing and it depends upon something or someone outside. It keeps changing and it is not sure whether it will lead to harmony or happiness. म्हणजे प्री कंडिशनिंग म्हणजेच काय आहे की आपण बाहेर जातो आहे आणि आपल्याला बाहेरचं बघून असं वाटते की आपल्या घरात काहीतरी असायला पाहिजे आहे, असं एक इच्छा तयार होते आहे त्याप्रमाणे, आणि त्याप्रमाणे आपल्या मनामध्ये विचार तयार होत आहे. म्हणजे आपल्याला अज्युम करतो आहे की आपल्या घरामध्ये ते पाहिजे आहे, विदाऊट नोईंग ते आपल्यासाठी चांगला असणार आहे का वाईट असणार आहे, तरी आपल्या मनामध्ये एक इच्छा तयार होते आणि ते मिळवण्यासाठी आपण झटापट करतो आहोत. ओके, सो आणि ते नेहमी बदलत असते. इट कीप चेंजिंग and it is not sure whether it will lead to harmony or happiness. त्यातनं तुम्हाला आनंद मिळणार आहे का किंवा हार्मोनी मिळणार आहे हे तुम्हाला पण माहित नसतं आहे. दॅट इज नथिंग बट इट इज कॉल्ड एज व्हॉट, प्री कंडिशनिंग. जे काही डिझायर किंवा इच्छा ही कशामधनं आलेली आहे, तुमच्या ऍझम्पशन वरनं आलेली आहे, विदाऊट नोईंग. तुम्हाला माहित पण नसते, फक्त तुम्हाला लक्षात येते की कोणीतरी काहीतरी सांगितलंय म्हणून आपल्याला एक मनामध्ये इच्छा तयार झालेली आहे, ऍझम्पशन वर डिपेंड आहे. आणि ते आपल्याला मिळवण्यासाठी आपल्या विचार तयार होतात. आपण बाहेर जातो आहे की बाबा बाहेरच्या मित्राकडे आपण असं पाहिलेलं आहे आणि ते आपल्याला पाहिजे आपल्या घरामध्ये, असं एक इच्छा तयार होती आहे, त्याला पण आपण प्री कंडिशनिंग म्हणू शकतो. आणि ती नेहमी बदलत असते आहे. आणि
ते मिळवण्यासाठी, ते मिळाल्यानंतरही तुम्हाला ते हॅपीनेस मिळते का, हार्मोनी मिळते का, ह्याची पण गॅरंटी नाही. ते म्हणजेच काय आहे, प्री कंडिशन. लक्षात येते का? प्री कंडिशन म्हणजे लक्षात आलं का? Yes, ma'am. ओके. प्री कंडिशनिंग झाल्यानंतर दुसरं काय आहे, सेन्सेशन. सेन्सेशन म्हणजे नक्की काय आहे, उत्तेजना, संवेदना. ओके. मग हॅपीनेस फ्रॉम फेवरेबल साइट, साऊंड, टच, टेस्ट, that is nothing but it is called as what you can say sensation. म्हणजे आपल्याला एक कुठली तरी चांगली सिनरी दिसलेली आहे किंवा पेंटिंग दिसलेलं आहे आणि ते आपल्या मनामध्ये इच्छा व्यक्त झाली की आपल्या घरामध्ये पण ती असावी. त्यापासून एक संवेदना तयार झाली, उत्तेजना तयार झालेली आहे. एक म्युझिक हिअर केलेलं आहे, आपल्याला वाटलं की एखादं म्युझिक आपण घरी जाऊन पुन्हा ऐकावं. एक टच किंवा एक टेस्ट की आपला एक डिश चांगली एखादीचं वाटली आहे, आपण घरी जाऊन तो प्रयत्न करावा. तर संवेदना, उत्तेजना तयार झालेली आहे आणि त्यामुळे एक इच्छा तयार मनात झाली की आपण पण तसं करावं. दॅट इज नथिंग बट दिस इज कॉल्ड एज व्हॉट, सेन्सेशन. इट इज नथिंग बट इट इज कॉल्ड एज अ सेन्सेशन. इन दिस केसेस, मग जर ते सोर्सेस ऑफ डिझायर प्री कंडिशनिंग किंवा सेन्सेशन वर असतील तर ते काय आहे, त्या केसेसमध्ये कॉन्ट्राडिक्शन्स असणार आहेत. कुणामध्ये कॉन्ट्राडिक्शन्स असणार आहेत, मतभेद असणार आहेत, डिझायर आणि थॉट मध्ये, थॉट आणि एक्सपेक्टेशन मध्ये किंवा एक्सपेक्टेशन आणि डिझायर मध्ये, आणि ऑर विथ द नॅचरल एक्सेप्टन्स. ते नॅचरल एक्सेप्टन्सला धरून नसणार आहे. कॉन्ट्राडिक्शन रेड पार्ट मध्ये लिहिलेले बघा, मतभेद असणार आहे डिझायर थॉट मध्ये, थॉट एक्सपेक्टेशन मध्ये, एक्सपेक्टेशन डिझायर मध्ये. कारण की तुम्हाला माहितच नाही की त्यापासून तुम्हाला काय मिळते का, आनंद मिळतोय का, हॅपीनेस मिळतोय का. फक्त तुम्हाला एक मनात इच्छा तयार झालेली आहे, कुठंतरी काहीतरी बघितलेलं आहे, एक संवेदना, उत्तेजना तयार, त्याप्रमाणे तुम्हाला ते करायचं आहे. ते का करायचं आहे, त्याच्यापासून तुम्हाला काय मिळणार आहे, तुम्हाला काहीच माहित नसतं आहे. तर ते काय मिळतं आहे, इट विल क्रिएट व्हॉट, कॉन्ट्राडिक्शन्स. यू डोंट नो. डिझायर आणि थॉट मध्ये कॉन्ट्राडिक्शन असणार आहे, थॉट आणि एक्सपेक्टेशन मध्ये कॉन्ट्राडिक्शन असणार आहे, एक्सपेक्टेशन आणि डिझायर मध्ये कॉन्ट्राडिक्शन, ॲज वेल ॲज ते इन लाईन विथ नॅचरल एक्सेप्टन्स नसणार आहे. सो देयर विल बी अ कॉन्ट्राडिक्शन इन नॅचरल एक्सेप्टन्स ऑल्सो. सो सच टाइप ऑफ केसेस मध्ये काय मिळणार आहे तुम्हाला, अनहॅपीनेस मिळणार आहे. अँड दॅट विल लीड टू व्हॉट, डिसहार्मोनी. दॅट विल लीड टू व्हॉट, डिसहार्मोनी. म्हणजे जर सोर्सेस ऑफ एक्सपेक्टेशन हे प्री कंडिशनिंग और सेन्सेशन वर असतील तर तुम्हाला त्यापासून काय मिळणार आहे, अनहॅपीनेस मिळणार आहे. दॅट इज नथिंग बट disharmony in self, it will be created because there is a contradiction between the desire and thought and expectation and desire, as well as contradiction in the natural acceptance. So it will create unhappiness and disharmony. Clear with this? त्याला आपण जर सोर्सेस ऑफ डिझायर हे प्री कंडिशनिंग आणि सेन्सेशन वर असतील त्याला आपण म्हणतो आहे पारतंत्रा. ओके. This much you can write. Sources of desire. Sources of desire. Sources of desire are preconditioning, comma, sensation and natural acceptance. If the sources of desire is preconditioning or sensation, it is called paratantra. Paratantra किंवा paratantra. Paratantra. Precondition घ्या. Precondition म्हणजे काय आहे? This is assuming without knowing and it depend upon something or someone outside. It depend upon something or someone outside. It keeps changing and it is not sure whether it will lead to harmony / happiness. Full stop.
sensation. Happiness from favorable sight, sound, touch, taste, smell, etc. सेन्सेशन म्हणजेच काय आहे, जी काही इच्छा किंवा एक आनंद आपल्या फेवरेबल साईट, साऊंड, टच आणि टेस्ट आणि स्मेल एक्सेट्रा यापासून जो इच्छा व्यक्त झालेली आहे त्याला आपण सेन्सेशन म्हणतो. In these cases, there may be contradiction between desire and thought, comma, thought and expectation, desire and expectation, or with natural acceptance, which will lead to unhappiness and disharmony or disharmony. And draw that figure. बाण दाखवा तुम्ही. प्री कंडिशनिंग जर हे त्याचे सोर्सेस कुठनं आहेत, सोर्सेस जर तुमचे डिझायरचे प्री कंडिशनिंग आणि सेन्सेशन वर असतील, जे काही डिझायर तयार झालेले आहेत ते प्री कंडिशनिंग आणि सेन्सेशन वर असतील, तर कॉन्ट्राडिक्शन्स असणार आहे डिझायर आणि थॉट मध्ये, थॉट आणि एक्सपेक्टेशन मध्ये, आणि कॉन्ट्राडिक्शन असणार आहे नॅचरल एक्सेप्टन्सला. तर त्यातनं तुम्हाला काय मिळणार आहे, डिसहार्मोनी किंवा अनहॅपीनेस मिळणार आहे. Okay, now tell me, what are the sources of desire? तन्मय माळी, तन्मय माळी. सोर्सेस ऑफ डिझायर काय आहेत? तन्मय माळी, सोर्सेस ऑफ डिझायर काय आहेत? प्रज्वल नरुटे, तन्मय. हाँ, प्री-कंडीशन, कंडीशनिंग, सेन्सेशन and natural acceptance. प्री कंडिशनल, सेन्सेशन आणि Natural acceptance. हा. Natural acceptance. ओके, सो जे जर डिझायरचे सोर्सेस प्री कंडिशनिंग आणि सेन्सेशन असतील त्याला आपण काय म्हणतो? प्रज्वल नरुटे, प्रज्वल नरुटे आहेत का? प्रज्वल नरुटे, यश रेपाळ. Yes, ma'am. जर सेन्सेशन आणि प्री कंडिशनिंग वर आपले डिझायर असतील, सोर्सेस ऑफ डिझायर असतील, तर त्याला आपण काय म्हणतो? Harmony. हा. Hello. Hello. यश. Yes, ma'am. Hello. काय? Hello. हा बोला, Disharmony, ma'am. काय म्हणतो तुला? माझा प्रश्न कळाला का तुम्हाला? Yes, ma'am. काय कळाला? Precondition and sensation वरती काय करतो? जर तुमचे सोर्सेस ऑफ डिझायर हे सेन्सेशन आणि प्री कंडिशनल असतील, प्री कंडिशनल वरती आधारित असतील, तर त्याला आपण काय म्हणतो? Natural हा. अथर्व रोपलकर. Yes, ma'am. Hello. हा. परतंत्र. काय? परतंत्र. पारतंत्र. हा, पारतंत्र. ओके.
मग जर तुमच्या डिझायर प्री कंडिशनिंग आणि सेन्सेशन असतील तर काय होतं नक्की त्या केसेस मध्ये? अनहॅपी आणि डिसहार्मोनी. काय अनहॅपी होतो माणूस. अनहॅपी, कारण की कॉन्ट्राडिक्शन तयार होत आहेत. नॅचरल एक्सेप्टन्सला ते धरून नसतात. डिझायर आणि थॉट आणि एक्सपेक्टेशन यामध्ये मतभेद असतात, कॉन्ट्राडिक्शन्स असतात आणि त्यामुळे तुम्हाला अनहॅपीनेस क्रिएट होत आहे आणि डिसहार्मोनी लीड होती आहे. डिसहार्मोनी इन सेल्फ क्रिएट होती आहे. ओके okay, so this we have seen. Next part is nothing but if the sources of desire is natural acceptance. जर सोर्सेस ऑफ डिझायर हे नॅचरल एक्सेप्टन्सला धरून असतील तर त्याला आपण काय म्हणतो आहे? स्वतंत्रता. त्याला काय म्हणतो आहे? स्वतंत्रता म्हणतो आहे. मग नॅचरल एक्सेप्टन्स हार्मोनी इन सेल्फ म्हणजे मध्ये नॅचरल एक्सेप्टन्सला आपण कसं डिफाईन करतो आहोत की देअर शुड बी पर्पज ऑफ डिझायर. त्या पाठीमागे काहीतरी उद्देश असायला पाहिजे. तुमची जी इच्छा व्यक्त करता आहात तुम्ही त्यामागे उद्देश काय आहे? त्या इच्छेच्या पाठीमागे व्हॉट टू बी, काय करायचं आहे नक्की, व्हॉट टू डू ऍज अ ह्युमन बिंग, आणि ते तुम्ही कसं परिपूर्ण करणार आहात ऍज अ ह्युमन बिंग ते तुम्हाला माहित असायला पाहिजे. त्याला आपण म्हणतो आहे नॅचरल एक्सेप्टन्स. नॅचरल एक्सेप्टन्स हार्मोनी इन सेल्फ मध्ये वेगळा आहे. काय म्हणता आहेत? जे काय तुमच्या इच्छा व्यक्त झालेल्या, इच्छा ज्या उत्पन्न झालेल्या आहेत त्याच्या पाठीमागे तुम्हाला काहीतरी उद्देश असायला पाहिजे. ते कसं करायचं आहे आणि ते तुम्ही कसं मिळवणार आहे ऍज अ ह्युमन बिंग हे जर तुम्हाला माहित असेल त्याला तुम्ही म्हणता आहात नॅचरल एक्सेप्टन्स. आणि जर सोर्सेस ऑफ डिझायर हे नॅचरल एक्सेप्टन्स वरून आलेले असतील तर त्याला आपण काय म्हणतो आहे? स्वतंत्रता. लक्षात आलेलं आहे का? येस मॅम. ओके, सो इन सच केस बघा, जर हे सोर्सेस डिझायर जे काय तुमचे कशामधून आलेले आहेत? नॅचरल एक्सेप्टन्सला, त्याच्या मागचा उद्देश तुम्हाला माहिती आहे. जर ते नॅचरल एक्सेप्टन्सला धरून आलेले असतील तर ते काय आहेत? तुम्हाला हार्मोनी ऍज वेल ऍज हॅपीनेस, म्युच्युअल हॅपीनेस आणि म्युच्युअल प्रॉस्पेरिटी आणि फुलफिलमेंट ऑफ गोल्स होणार आहे. काय मिळणार आहे तुम्हाला? जर तुमचे सोर्सेस ऑफ डिझायर नॅचरल एक्सेप्टन्सला धरून असतील तर तुम्हाला त्यातनं हार्मोनी किंवा हॅपीनेस मिळणार आहे. आणि हॅपीनेस आणि हार्मोनी इट विल लीड टू व्हॉट? म्युच्युअल प्रॉस्पेरिटी अँड व्हॉट एव्हर द फुलफिलमेंट ऑफ ह्युमन गोल्स. तुमच्या इच्छा ह्या परिपूर्ण होणार आहेत. ओके, आणि त्यातनं तुम्हाला म्युच्युअल प्रॉस्पेरिटी आणि म्युच्युअल हॅपीनेस मिळणार आहे. रिलेशनशिप मेंटेन होणार आहे आणि तुम्ही काय होणार आहे? हार्मोनी तयार, सुसंवाद चांगल्या प्रकारे तुम्ही जे काय तुम्ही को एक्झिस्ट करता आहात स्वतःमध्ये किंवा सोसायटीमध्ये किंवा फॅमिली मेंबर्स किंवा नेचर बद्दल त्यांचं जे को एक्झिस्टन्स असणार आहे ते चांगल्या प्रकारे त्यामध्ये हार्मोनी क्रिएट होणार आहे, रिलेशनशिप मेंटेन होणार आहे आणि त्यामुळे तुम्हाला म्युच्युअल हॅपीनेस, परस्पर आनंद आणि म्युच्युअल प्रॉस्पेरिटी दॅट इज नथिंग बट भरभराट मिळणार आहे आणि तुमच्या ज्या इच्छा आहेत, अपेक्षा आहेत त्या परिपूर्ण होणार आहेत. लक्षात आलेलं आहे का? Yes or no? Yes. Okay, so this much you can write points. If the sources of desire is natural acceptance, if the sources of desire is natural acceptance, it is called swatantrata. मग नॅचरल एक्सेप्टन्स म्हणजेच काय आहे ते लिहा. नॅचरल एक्सेप्टन्स म्हणजेच काय आहे? देअर शुड बी अ पर्पज ऑफ डिझायर. उद्देश असायला पाहिजे जे काही इच्छा व्यक्त झालेली आहे, उत्पन्न झाली आहे आपल्या मनामध्ये. व्हॉट टू बी, कॉमा व्हॉट टू बी, कॉमा व्हॉट टू डू ऍज अ ह्युमन बिंग. त्याला आपण नॅचरल एक्सेप्टन्स म्हणतो. देअर शुड बी पर्पज ऑफ डिझायर, कॉमा व्हॉट टू बी, comma what to do as a human being. In such cases
इमॅजिनेशन इज गाइडेड बाय म्हणजे डिझायर थॉट आणि एक्सपेक्टेशन त्याला आपण नाव काय दिलेलं आहे इमॅजिनेशन. इमॅजिनेशन इज गाइडेड बाय व्हॉट नॅचरल एक्सेप्टन्स अँड इट विल लीड टू व्हॉट हार्मोनी. दॅट इज को एक्झिस्टन्स आणि रिलेशनशिप चांगली मेंटेन होणार आहे आणि हार्मोनीमुळं इट विल लीड टू व्हॉट म्युच्युअल हॅपीनेस, म्युच्युअल प्रॉस्पेरिटी अँड फुलफिलमेंट ऑफ ह्युमन गोल्स. So you can write down this diagram also, draw the diagram and write down this sentence. In this case, imagination is guided by natural acceptance. It will lead to coexistence with self, society, nature, harmony and relationship. And harmony will lead to mutual happiness, mutual prosperity and fulfillment of human goals. झालेलं आहे का? Yes or no? हो का नाही? Yes, ma'am. Okay. So after this part, the next slide. तर आत्ताच्या सिनेरिओ मध्ये काय होते बघा आता. तर आता या करंट सिनेरिओ मध्ये काय होत आहे वी सी दॅट मॅक्झिमम आपल्या ज्या इच्छा आहेत मॅक्झिमम ज्या इच्छा आहेत त्या कुणाकडनं येत आहेत. त्याचे तुम्ही गोल बघितलेला आहे. तुम्ही जर बघितला रेड पार्ट म्हणजे काय आहे गोल समजा तुमचा काय आहे डिझायर आहे तर मॅक्झिमम तुमचे डिझायर कशातनं येत आहेत 80% हा जो रेड पार्ट आहे म्हणजेच काय तुमचे डिझायर कशातनं येत आहेत प्री कंडिशनिंग आणि सेन्सेशन वरती येत आहेत. ओके आणि 20% हे कशावरती आहेत नॅचरल एक्सेप्टन्स वरती आहेत. जे काही डिझायर आहेत ते तुमचे नेहमी कशामधनं येत आहेत उत्पन्न कुठनं झालेले आहेत तुमच्या प्री कंडिशनिंग आणि सेन्सेशन वरती उत्पन्न झालेले आहेत आणि थोडे जे आहेत ते नॅचरल एक्सेप्टन्स वर आहेत. ओके व्हेरी फ्यू कम फ्रॉम नॅचरल एक्सेप्टन्स. मग आपल्याला ही जी आताची करंट सिनेरिओ आहे कंडिशन जी आहे ती आपल्याला चेंज करायची आहे इन्क्रीज करायची आहे. मग ती इन्क्रीज कशी होणार आहे म्हणजे हा जो नॅचरल एक्सेप्टन्सचा पार्ट आहे त्याला आपल्याला काय करायचं इन्क्रीज करायचं आहे. म्हणजे इथं चेंज केलेली आहे ती डायग्राम काय आहे इथं 80% कशावर आहे सोर्सेस ऑफ डिझायर नॅचरल एक्सेप्टन्स वरती आहेत आणि 20% हे प्री कंडिशनिंग आणि सेन्सेशन वर आहे. कुणीतरी काहीतरी म्हणता आहे म्हणून आपल्या मनामध्ये इच्छा तयार होणार. ह्याला महत्व किती द्यायला पाहिजे आहे 20% द्यायला पाहिजे आहे आणि आपल्या ज्या इच्छा उत्पन्न झालेल्या आहेत त्यामागचा उद्देश माहित असायला पाहिजे ते कसं करायचं आहे आणि त्यापासून आपल्याला काय मिळणार आहे हे जर तुम्हाला माहित असेल म्हणजे कशावर भर द्यायचा आहे नॅचरल एक्सेप्टन्स वर भरती द्यायचा आहे 80%. हे आपल्याला करायचं आहे आजच्या कंडिशन मध्ये. मग ते आपण कसं करणार आहे ही डायग्राम आपण चेंज कशी करणार आहे आजच्या सिनेरिओ मध्ये जास्त महत्व आपण प्री कंडिशनिंग आणि सेन्सेशन वर देतो आहे आणि थोडंसं महत्व नॅचरल एक्सेप्टन्सला देतो आहे. ते आपल्याला चेंज करायचं आहे 80% नॅचरल एक्सेप्टन्सला देऊन 20% प्री कंडिशनिंग आणि सेन्सेशन वर द्यायचं आहे. मग दिस चेंज ऑफ कंडिशन you can achieve through what or you can increase this natural acceptance from 20% to 80% through what self exploration. सेल्फ एक्सप्लोरेशन आपण बघितलेलं आहे. सेल्फ एक्सप्लोरेशन म्हणजे आपलं मन आपलं काय सांगत आहे त्याप्रमाणे आपल्या बिहेवियर आणि वर्क प्लेस मध्ये आपण चेंज करायचं आहे आणि आपली इच्छा आपण काय आहे परिपूर्ण करायची आहे. सेल्फ एक्सप्लोरेशन करायचं आहे. ओके दॅट इज नथिंग बट व्हॉट व्हेरी फ्यू कम फ्रॉम नॅचरल एक्सेप्टन्स आणि ते आपल्याला चेंज करायचे विच कॅन बी इन्क्रीज थ्रू सेल्फ एक्सप्लोरेशन. आजच्या काळाची गरज आहे. लक्षात आलेलं आहे का? येस ऑर नो? ओके अर्जुन पाटील. Yes, ma'am. ओके
लिहून घ्या हे तुम्ही लिहिलेलं आहे. आता हे लिहा. वी सी दॅट मॅक्झिमम डिझायर कम फ्रॉम प्री कंडिशनिंग अँड सेन्सेशन. ही डायग्राम तुम्ही काढू शकता अलीकडची. दोन्ही पण डायग्राम काढायच्या आहेत. यामध्ये या स्टेटमेंटला इथं सांगितलेलं आहे वी सी दॅट मॅक्झिमम आवर डिझायर कम फ्रॉम प्री कंडिशन दॅट इज द रेड पार्ट 80% आणि सेन्सेशन वर डिपेंड आहे. व्हेरी फ्यू कम फ्रॉम नॅचरल एक्सेप्टन्स. ही आताची स्थिती आहे. मग ती आपल्याला इन्क्रीज करायची आहे, चेंज करायची आहे. ती कशी? डिझायर कुठे यायला पाहिजे जास्तीत जास्त? नॅचरल एक्सेप्टन्सला, म्हणजे 80% निळा पार्ट आपल्याला इन्क्रीज करायचा आहे. नॅचरल एक्सेप्टन्स जास्त करायचे. 80% नॅचरल एक्सेप्टन्स पाहिजेत आपले डिझायर सोर्सेस आणि प्री कंडिशनिंग आणि सेन्सेशन 20% पाहिजे आहे. मग हे इन्क्रीज करण्यासाठी कसं करणार आहे? थ्रू सेल्फ एक्सप्लोरेशन. बाण दिलेला आहे बघायचा. थ्रू सेल्फ एक्सप्लोरेशन दिस डायग्राम कॅन बी चेंज. कंडिशन कॅन बी चेंज लाईक दिस थ्रू व्हॉट? सेल्फ एक्सप्लोरेशन. Draw that diagram and you can achieve what? That is happiness as well as harmony in self. ओके. जर आजच्या करंट स्थितीमध्ये तुम्हाला जर सेल्फ एक्सप्लोरेशननी सोर्सेस ऑफ जे डिझायर आहेत त्याला जर तुम्ही भर दिला नॅचरल एक्सेप्टन्स वरती आणि प्री कंडिशनिंग आणि सेन्सेशन कमी भर दिला तर आपोआपच तुम्ही काय करता आहात? तुम्हाला हॅपीनेस मिळणार आहे, हार्मोनी मिळणार आहे, म्युच्युअल प्रॉस्पेरिटी आणि तुम्ही तुमच्या गोल्स फुलफिल होऊ शकता. तुमच्या गोल्स हे फुलफिल होणार आहे विथ हॅपीनेस. So that is nothing but harmony in self. हार्मोनी आपल्या मनामध्ये कशी मिळवणार आहे? सुसंवाद आपल्या मनामध्ये कसे तयार करायचा आहे? जे काही इच्छा व्यक्त तयार झालेले आहेत आपल्या ते नॅचरल एक्सेप्टन्सला धरून असायला पाहिजे. म्हणजे त्या पाठीमागे उद्देश काय आहेत, का करतो आहे, कसं मिळवणार आहे ऍज अ ह्युमन बीइंग हे जर आपल्याला कळालं म्हणजे आपण मॅक्झिमम भर कशावर देतो आहे? नॅचरल एक्सेप्टन्स वरती भर देतो आहे आणि कमी भर आपण प्री कंडिशनिंग आणि सेन्सेशन वर देतो आहे. जर तसं करता आलं नाही तर सेल्फ एक्सप्लोरेशन प्रोसेस मध्ये तुम्ही जावा. मग आपलं मन आपल्याला काय सांगता आहे त्याप्रमाणे आपल्या बिहेवियर आणि वर्कप्लेस मध्ये चेंज करून घ्या. म्हणजे ते नॅचरल एक्सेप्टन्सला धरून असतील आणि तुम्हाला तुमचं काय आहे? हार्मोनी किंवा हॅपीनेस तुमच्या जीवनामध्ये मिळणार आहे. जर तुम्हाला तुमचा देह गाठायचा असेल तर देह गाठताना तुम्हाला नेहमीच हॅपीनेस आणि प्रॉस्पेरिटी तुमच्या लाईफ मध्ये मिळणार आहे. ओके विथ दिस? कृष्णा पाटील हँड का रेज केलाय? काय क्वेश्चन आहेत का? Okay, now we will stop the lecture. Before that, please give me the presenting. This is the second last point, that is harmony in self. Next will be the harmony in body, and that will be the last point in the second chapter. That will be continue in the next lecture. So give me the presenting now. Roll number 1, Yes, ma'am. 2, Yes, ma'am. 3. Roll number 3, Yes, ma'am. 4, Present. 5,
रोल नंबर 5 प्रेजेंट आएगा नहीं. रोल नंबर 6 Present, ma'am. 7 Yes, ma'am. 8 Present, ma'am. Yes, ma'am. 9 Yes, ma'am. 10 Present, ma'am. 11 Yes, ma'am. Yes, ma'am. 13 14 Yes, ma'am. 15 16 17 Yes, ma'am. 17 आएगा. Yes, ma'am. 18 Present. 19 Yes, ma'am. 20 21 22 23 Yes, ma'am. 24 25 Yes, ma'am. 26 Yes, ma'am. 27 Yes, ma'am. 28 Yes, ma'am. 29 29 30 हॅलो मॅडम हा 16 नंबर रेंज गेलती मॅडम काय 16 नंबर मॅडम रेंज गेलती 16 नंबर 29 29 30 प्रेझेंट 31 31 32 33 Present. 34 35 Present. 36 37 Present, ma'am. 38 Present. 39 Yes, ma'am. 40 Present. 41 Yes, ma'am. 42 42 Present, ma'am. 43 44 45 46 46 47 Present, ma'am. 48 Present, ma'am. 49 50 येस मॅम 51 येस मॅम 52 Present, ma'am. 53 54 येस मॅम 55 Present. 56 प्रेझेंट मॅम 57 Present. 58 Yes, ma'am. 59 Yes, ma'am. 60 Present. 61 Present, ma'am. 62 Yes, ma'am. 63 Yes, ma'am. 64 64 65 65 66 येस मॅम 67 68 67 68 69 Hello. 70 71 येस मॅडम Okay, I will read the number again. Roll number 5. Roll number 13. Roll number 15. Roll number 15. Roll number 20. Roll number 21. Roll number 22. 24. 29. 31. 34, 36, 43, 44, 45, 49, 53, 64, 65, 66, sorry, 67, 66 is 68, 70. How many present? 53 आहे प्रेझेंट 3.
पाच 13 15 20 21 22 24 29 31 34 45 46 47 48 49 64 65 66 68